साधत राज्यात राष्ट्रवादीची कार्यालय टार्गेट केली आणि तोडफोड केली। त्यामुळे राष्ट्रवादी ही आता आक्रमक झाली आहे। जशास तसं उत्तर देऊ असा इशारा अजितदादांनी दिलाय। मात्र राष्ट्रवादीला टार्गेट करण्यामागे मनसेचं छुपं राजकारण तर नाही ना अशी शंका निर्माण होतीये। दरम्यान राज यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलंय। अहमदनगरमध्ये राज ठाकरेंच्या गाडीवर अज्ञात लोकांनी दगडफेक केली। हाच मुद्दा उचलून मनसेनं आज राज्यभर धिंगाणा घातला। राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिकसह इतर जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयांना, गाड्यांना टार्गेट करण्यात आलं। काही ठिकाणी बस फोडण्यात आल्या तर काही ठिकाणी अजित पवार आणि शरद पवारांच्या पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न झाला। पण मुळात राज यांच्या गाडीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेली नाही, ती घडवून आणली गेली आहे असं राष्ट्रवादीने म्हटलंय। नगर येथे नवनिर्माण सेनेनी इव्हेंट मॅनेजमेंटचा कार्यक्रम पब्लिसिटीसाठी आयोजित करून स्वतःही दगडफेक कार्यक्रम हाती घेतला आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दगडफेक करता असे खोटे आरोप केलेले आहेत। मनसेनं राज्यभर केलेल्या हिंसेवरही राष्ट्रवादी काँग्रेसनं सडकून टीका केली आहे। मनसेचं धोरण गुंड निर्माणाचं आहे असं नवाब मलिक म्हणाले। हजारो युवकांची दिशाभूल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले, त्यांच्यावर केसेस झाले, जेणेकरून त्यांना शासकीय नोकऱ्यामध्ये अर्ज करता येत नाही, शासकीय नोकऱ्या त्यांना मिळू शकत नाही। ते आता नवनिर्माण सेना नाही, गुंड निर्माण सेना या राज्यामध्ये त्यांनी निर्माण केलेला आहे। स्वतः काही करायचं नाही आणि आम्ही सार्वजनिक हिताची कामं करत असताना गुंडगिरी आणि दादागिरी करून दबाव आणायचा असा प्रयत्न करणाऱ्यांना जशास तसं सडेतोड उत्तर देऊ असा इशारा अजित पवार यांनी दिलाय। काही जणांचं फार चांगलं राजकारण चाललंय। एकीकडे म्हणायचं मराठीचा मुद्दा म्हणून भांडायचं, एकीकडे मराठीचा मुद्दा बोलता बोलता गुजरातच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक करायचं, म्हणजे तिकडं गुजरातचा पुळका दाखवायचा। आता तर परवा एका ठिकाणी बिहारच्याच मुख्यमंत्र्याचं कौतुक करून टाकलं। म्हणजे इतकं वेगळ्या प्रकारचं राजकारण नक्की यांना काय करायचंय? का गडी बावचळून गेलाय, का त्याचं त्याला गोंधळून गेलाय, हेच त्याला काही कळत। कुणी काही कशाही पद्धतीनं जर वेगळ्या पद्धतीनं नौटंकी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसं उत्तर देण्याची धमक आणि ताकद ही निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे। त्याबद्दल पण आपण काही काळजी करू नका। काहींना वाटतं की आम्हीच फार काही वेगळ्या पद्धतीनं करू शकतो, तसं काही नाहीये। विशेष म्हणजे मनसे राष्ट्रवादीच्या वादात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बंधुप्रेमाची जाग आल्याचं दिसतंय। हिम्मत असेल तर हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरा, मग काय होईल हे दिसेल असं आव्हान उद्धव यांनी राष्ट्रवादीला दिलंय। राष्ट्रवादीमध्ये जर का हिम्मत असेल आणि त्यांना दगड घेण्याची जर का खुमखुमी असेल तर त्यांनी सत्ता सोडावी आणि हातात दगड घ्यावा, मग त्यांचे महाराष्ट्रात काय हालत होते ते पाहावं। पण सत्ता हातात घेऊन पोलीस गाठीला बांधून, पोलीस काय त्यांचे घरचे नोकर नाही आहेत, त्यांनी सत्ता सोडावी आणि हातात दगड घ्यावा, मग काय होतं ते बघावं। उद्धव ठाकरे हे राज यांची बाजू घेऊन बोलत असताना शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे। या हिंसेमागे मनसेची मोठी राजकीय खेळी असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे। दगडफेक हा काही वेळा स्वाभिमान ठरू शकतो, तिथे प्रत्यक्ष स्वाभिमानाच्या पोटी जागा आहे का मी म्हणावं त्याप्रमाणे केवळ राजकारणासाठी जागा आहे, हे इथून मला सांगणं कठीण आहे। काही वेळा त्याच्यामागे राजकारणही मोठं असतं। शिवसेना मोठी जागे ना दगडफेक करून जागे, मग आपणही तेच करावं असं जर कोणाला वाटलं तर चूक आहे। मुळात मनसे राष्ट्रवादीत वाद पेटण्यामागे राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन केलेली जाहीर टीका आहे। राज यांनी गेल्या काही दिवसात राज्यात घेतलेल्या जाहीर सभांमध्ये राष्ट्रवादीला टार्गेट केलंय। त्यांना या सगळ्यात काँग्रेस कुठंच दिसलेली नाही। त्यामुळे राष्ट्रवादी विरोधात राज यांनी ठरवून आक्रमक भूमिका घेतली की काय अशी शंका निर्माण झाली आहे। आणि घेतली असेल तर त्यामागे त्यांचा कोणता राजकीय उद्देश आहे असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।